बाप्पाचं आगमन करण्यासाठी मराठी टीव्हीचा सुपरस्टार शशांक केतकर हा सुद्धा सज्ज झालेला आहे आणि केतकर कुटुंबियांच्याकडे मागच्या 50 वर्षांपासून श्रींचं आगमन होत आहे। शशांक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बाप्पाचं आगमन केलेलं आहे आणि या निमित्तानं त्याच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघू। आनंदाची सुरुवात झाली आहे कारण आगमन हे आता होताना दिसते आणि सगळेच लोक हा आनंद आता आपल्या घरी घेऊन जात आहेत। शशांक भाई माझ्यासोबत शशांक खूप खूप स्वागत आहे। असं म्हटलं की आनंदाची सुरुवात झाली आहे, बाप्पांना तुम्ही खऱ्या अर्थानं घरी घेऊन जाताय, किती आनंद होतोय? खूप आनंद होतोय। मला सांगायला हे आवडेल की बऱ्याच वर्षांनी खरं तर मी इथे गणपती घ्यायला आलोय, कारण सुट्टी इतकी स्पेसिफिक मिळायची ना आधी। किती दिवस, 2-1.5 दिवसाचा गणपती, तेवढेच 2 दिवस सुट्टी मिळायची, त्यामुळे मूर्ती आणायला मी बऱ्याचदा नसायचो। फार आनंद आहे आणि आपण सगळेच गणपतीचं नाव घेऊन सगळ्या नव्या कामांची आणि नवीन गोष्टींची सुरुवात करतो किंवा एक छान आयुष्य जावो हे त्याच्या चरणी आपण सांगतो। तर मी पुन्हा एकदा तेच सांगेन की इतकी वर्ष मी येऊ शकलो नाही त्यासाठी माफी मागेन आणि यापुढे कायम यायचा प्रयत्न करेन, इथून तुला घेऊन जाण्यासाठी सुद्धा। हीच परंपरा की हा आपला सण आहे आणि हा कायम सगळ्यांनी साजरा केला पाहिजे हे लक्षात ठेवून हे पुढच्या पिढीकडे जाणं खूप गरजेचं आहे। कारण आज मग आपली ती भाषा असो, आपले कपडे असोत, आपले पदार्थ असोत, आपले सण असोत, हे सगळं पटकन सोडून देण्याची एक वृत्ती आपल्या पिढीला लागलेली आहे आणि जे खूप घातक आहे। कारण मुळातच आपली संख्या कमी, त्यात आपले सण, त्यात आपली भाषा, हे सगळं इतकं कमी कमी होत गेलं तर आपण नेस्तनाबूत होऊ। तर हे होऊ द्यायचं नसेल तर आपलं ट्रेडिशन, आपली संस्कृती, आपले सण हे जपणं गरजेचं आहे। इथे या इंटरव्ह्यूत किंवा इकडे आणत नाही आहे, ह्या 2 कारण आहेत। एक तर आम्ही त्याला रिव्हील केलेलं नाही आहे, हे प्रामुख्याने कारण, पण त्याही पलीकडे त्याची आता एक वेगळी एन्झायटी सुरू झालेली आहे की बाबा तुला सगळेजण शूट का करतात, तुझ्याबरोबर फोटो का काढतात, नाही काढायचा कोणी, तू फक्त माझा आहेस। म्हणजे सिरियलमध्ये जे बाळ आहे माझ्या हातात त्यालाही तू का घेतोस असं त्याचं झालेलं आहे। त्यामुळे मग रडारड सुरू होते त्याची आणि मग आपल्याला हे शूटिंग करणं आणि ह्या गप्पाच मारता आल्या नसत्या आणि इकडे त्यांनी भरपूर दंगा घातला असता। त्यामुळे इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी त्याला मूर्ती दाखवायला आणेन, पण आत्ता मी हे रिस्क नाही घेऊ शकत। मला असं वाटतं हा आनंद तुमच्या घरात दरवर्षी तसाच येऊ।